पाणी नकाशासाठी लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी रंगेहात अटकेत। शेतजमिनीच्या फाळणी नकाशासाठी लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालय कागल येथील शासकीय दप्तर बंद वर्ग 3 कर्मचारी शिवराम कृष्णा कोरवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय। तक्रारीनुसार संबंधित तक्रारदार यांनी शेतजमिनीची मोजणी करून घेण्यासाठी शेजारील गट नंबरचा फाळणी नकाशा आवश्यक असल्यानं भूमी अभिलेख कार्यालय कागल इथे रितसर अर्ज केला होता। अर्जाच्या अनुषंगानं आरोपी शिवराम कृष्णा कोरवी यांच्याकडे फाळणी नकाशाची मागणी करण्यात आली असता त्यांनी नकाशा देण्यासाठी 1000 रुपये देण्याची मागणी केल्याचं तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी तक्रारदारानं अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर इथं तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागणी झाल्याचं निष्पन्न झाले। त्यानंतर सापळा कारवाई राबवण्यात आली। पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत आरोपीनं 1000 रुपये लाच स्वीकारताच अँटी करप्शन ब्युरोच्या पथकानं त्यांना रंगेहात पकडलं। या प्रकरणी आरोपी शिवराम कृष्णा कोरवी पद शासकीय दफ्तर बंद वर्ग 3 अधिकारी भूमी अभिलेख कार्यालय या कागल राहणार हुपरी तालुका हातकणंगले यांच्या विरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूरच्या पथकाने केली आहे। दरम्यान नागरिकांनी लाचेच्या किंवा अपसंपदेच्या बाबतीत तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-222-021 किंवा 1064 वर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।